शिवाजी हे सगळं समजण्यासाठी सांगा वैसे वाटते. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं. पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात पिळावं लागतं. पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात पिळावं लागतं. आणि शिवछत्रपतींना समजायला मराठी माणूस असावं लागतं. मराठी माणूस असावं लागतं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी 120 तेजप्रतापी बाळ जन्माला आला. शिवाजी देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवले गेले. आईचे वात्सल्य, वडिलांची चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगात दिला. स्वराज्य स्थापनेची संकल्पना त्यांच्या रक्तात रुजवली. मग राज्य आयुष्यभर स्वराज्याची पताका फडकावत गेले. आमचे मुलं म्हणतात मला संभाजी व्हायचंय, मला शिवाजी व्हायचंय. त्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ज्याला बाईची टाय कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईची टाय कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शुभ झाला. तो जिजाऊचा शुभ झाला. त्यासाठी घरी गेल्यानंतर आपल्याला सांगा की मला 100 रुपयाचं शिवचरित्र आणून दे. आणि त्या शिवचरित्राचं एक एक पान वाच. बाबा संकट आले ना महाराजांचा तह वाच. बाबा अंगामध्ये जिगर करायचं ना महाराजांचा अफजल खानाचा वध वाच. बाबा काहीतरी नवीन निर्माण करायचं ना सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास वाच. बाबा काहीतरी तोरण बांधायचं ना तोरणा किल्ला बघ. बाबा पाठीसाठी कसं जायचं, मैत्री कशी करायची वाटतं ना तानाजी मालुसरेंचा कोंडाणा वाच. कळेल आमच्या पोरांना की जगण्याची बेननिकी येते कुठून, की जगण्याची बेननिकी येते कुठून. आपल्या पोरांना सांगायचं की वाच आणि लक्षात ठेव की तू जन्माला आल्यावर घेतलेला पहिला श्वास आणि तू जाताना घेतलेला शेवटचा श्वास ही फक्त आणि फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. आमच्या राजांनी आम्हाला शिकवलंय. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि कोण नडला तर त्याला मराठीची जात दाखवा. आणि कोण नडला तर त्याला मराठीची जात दाखवा. अशी अनेक पराक्रमे करत अखेर 3 एप्रिल 1680 रोजी माझ्या राजांनी अखेरचा श्वास घेतला. पण माझा राजा कसा होता माहिती आहे का तुम्हाला? जर माहिती तर आवर्जून ऐका. शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेब वाडीवरून खाली आला आणि नमाजाचं रूप पडायला लागला आणि म्हणाला ए खुदा तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आया है. अरे मेल्या नंतर शत्रूला त्याचा अभिमान वाटावा असा माझा राजा होता. शेवटी जाताना एवढेच सांगतो हर हर महादेव. आवाज सुटला मुघलांच्या कपारी घाव फुटला. हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपारी घाव फुटला. मराठ्यांच्या धडकल्या चमकत्या तलवारी मुघल पळती माघारी. मराठ्यांच्या धडकल्या चमकत्या तलवारी मुघल पळती माघारी. राजा अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता. मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता. धन्यवाद. आजच्या मान्यवरांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो आणि मी थांबतो. जय गुरु जय श्रीराम जय हुंकार तुझ्या नावाचा घुमलाय.